चंद्रपूरला ताडोबा आणि तिथल्या वाघोबांमुळे जागतिक ओळख मिळाली। मात्र आता त्याच वाघांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयग्रस्त झालेत। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात गेल्या 18 दिवसात 11 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। सध्या या भागात वाघ मानव संघर्ष टोकाला गेल्याचं दिसतंय। पाहू। चंद्रपुरात वाघांची दहशत आता अगदी टोकाला गेली। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक मोठ्या दहशतीत आहेत। चंद्रपुरात मानव वन्यजीव संघर्ष सातत्याने वाढत चाललाय आणि आता तीव्रता सुद्धा वाढली आहे। चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरच्या जंगलात 150 वाघ आहेत। 15 तालुक्यातल्या जंगलालगत वास्तव्याला असलेल्या लाखो नागरिकांचा एखाद्या वळणावर वाघांशी सामना करावाच लागतो। कधी मानव सुदैवी ठरतो तर कधी वाघ। घटना वाढीला लागल्यावर मात्र यावर उपायांची चर्चा केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्यातल्या जंगलातले पाणवठे सुकल्यानं वन्यजीवांची भक्ष्य शोधणं आणि पाण्यासाठी जंगलाबाहेर भटकंती सुरू होते आणि याच काळात तेंदूपत्ता तोड अथवा मोहफूल वेचण्यासाठी हजारोंच्या संख्येनं ग्रामस्थ जंगलात जातात आणि याच दरम्यान वाघ आणि वन्यजीवाशी सामना होऊन नागरिकांच्या बळी जाण्याचं प्रमाण वाढलंय। कांतापेठीतल्या सुरेश सोपानकर यांच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। छोट्या शेतीच्या तुकड्यातील उत्पन्न कुटुंबाला पुरेसं नसल्यानं सुरेश यांनी बकरी पालन सुरू केलं। गावाच्या सभोवताल जंगल असल्यानं वाघाची भीती होतीच, मात्र हे संकट थेट दारात येईल याची पुसटशी कल्पना देखील कुटुंबाला नव्हती। गेलेला जीव परत आणता येत नाही, मात्र त्यांच्या मागे राहिलेले देखील प्रत्येक क्षण दहशतीत आहेत। पायलून वाघ हुडू 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 केलून जवळच होता, बिलकुल आमच्या जवळच होता, मग परून चालले गेलून रोडवर। पोटासाठी जावं लागते जंगलात। जानेवारी 2025 ते 29 मे 2025 या काळात चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 22 जणांचे मानव वन्यजीव संघर्षात बळी गेलेत। यातले 11 बळी तर 12 मे नंतर झालेल्या वाघाच्या हल्ल्यात झालेत। वाघांचा वावर असल्याबाबत वन विभाग वेळोवेळी संबंधित गावकऱ्यांना सूचना देत आहे। वन विभागाद्वारे प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी वाघांचा वावर आहे अशा एरियाची आयडेंटिफिकेशन केलेली आहे। कॅमेरा ट्रॅप्स लावून ज्या प्रकारे वाघांची मुवमेंटचा मॉनिटर आम्ही करतो, त्या मुवमेंटच्या आधारे सदर माहिती गावकऱ्यांना पुरवण्यात येते आणि त्या ठिकाणी जाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये मज्जाव करण्यात येतो। वाघ हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वन विभाग देखील सतर्कतेने पुढे आले। वन विभागाने आता गस्त वाढवली। घटना झालेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले। हल्लेखोर वाघ निश्चित झाला की आवश्यकता भासल्यास वाघाला बेशुद्ध करून पिंजराबंद केलं जातं। स्थानिक युवकांना आता प्रशिक्षित करण्यात आले। हातात सेफ्टी स्टिक आणि टॉर्च घेऊन स्थानिक सुद्धा गस्त घालतात। संघर्ष वाढण्याचे मागचं कारण आहे, एकीकडे वन्य प्राण्यांची संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास जे जंगल म्हणतो ते कमी होत आहे। ते एक संतुलन राखलं पाहिजे होतं, ते संतुलन राखलं नाही गेलं, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम्स होत आहे। आता राहिला प्रश्न लोकांचा रोजगाराचा, तर आपल्याकडे जो मोहाचा सीझन असेल, तेंदूपत्त्याचा सीझन असेल, आता अलीकडे तेंदूपत्ता सीझन मध्ये ज्या काही घटना झालेल्या आहे त्यात बरीच संख्या आणि घटना वाढू शकत होत्या, कारण की जवळपास 32,000 फॅमिली हे तेंदूपत्ता संकलनावर निर्भर आहेत आणि 32,000 फॅमिली जर जंगलामध्ये एंटर करत असेल त्याच वेळेत पूर्वीपेक्षा वाघाची संख्या वाढलेली आहे। म्हणजे वाघांचं आणि गावकऱ्यांचं समोरासमोर येण्याचं जे प्रमाण आहे, एन्काउंटरचं आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढले। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्र 625 चौरस किलोमीटर एवढं आहे। त्याच्या सभोवताल असलेल्या बफर जंगलाचं क्षेत्र हे 1300 चौरस किलोमीटर इतकं आहे। प्रादेशिक जंगलात वाघांची संख्या 150 एवढी आहे। राज्यात विदर्भानं वन राखली आहे, मात्र कठोर वन कायद्यामुळे विदर्भात सिंचन प्रकल्प रखडलेत। ग्रामीण भागातली लोकसंख्या वनांमधल्या वेगवेगळ्या कामांवर अवलंबून आहे। हे अवलंबित्व कमी झाल्याशिवाय संघर्ष टाळता येणार नसल्याचं मत या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतायत। व्याघ्र संवर्धनामुळे एकीकडे वाघांची वाढणारी संख्या सुखावणारी आहे, पण त्याचबरोबर वाघांचं संवर्धन करताना त्याचं व्यवस्थापन होणंही तेवढंच गरजेचं आहे। मानव वन्यजीव संघर्ष होण्यामागे हे कारण असू शकतं, पण त्याचबरोबर जंगलालगतच्या ग्रामस्थांचं जंगलावरील अवलंबित्व कमी करणे हा सुद्धा एक महत्वाचा उपाय ठरू शकतो। झी मीडियासाठी आशिष अंबाडे आणि रत्नशील सातपुतेसह अमर काणे, मूल, चंद्रपूर।